ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಇಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು SSLC ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ಭಾಗ 1ರ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ನ 2ನೆಯ ಗದ್ಯ ಪಾಠ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇವ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರವನ್ನು ನೋಡೋಣ. ಈಗಾಗಲೇ ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ ಹಾಕಿದ್ದೀನಿ, ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಅ ಹೀರೋ ಹಾಕಿದ್ದೀನಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಮಾತೃಭೂಮಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ. ಇವಾಗ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇವ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ಸೆಕೆಂಡ್ ಲೆಸನು. SS ಅಲ್ಲಿ 2 ಪಾಠ ಹಾಕಿದ್ದೀನಿ, ಭಾರತಕ್ಕೆ ಯುರೋಪಿಯನ್ನರ ಆಗಮನ, ಬ್ರಿಟಿಷ್ ಆಳ್ವಿಕೆ ವಿಸ್ತರಣೆ. ಸೈನ್ಸಲ್ಲಿ ರಾಸಾಯನಿಕ ಕ್ರಿಯೆಗಳು ಮತ್ತು ಸಮೀಕರಣಗಳು ಪಾಠದ ಮಧ್ಯದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ದೀನಿ, ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ಈಗ ಹಾಕ್ತೀನಿ. ಅವೆಲ್ಲವುಗಳ ಲಿಂಕನ್ನು ವಿಷಯವಾರು ಲಿಂಕನ್ನು ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕನ್ನು ಇದ್ದಾವೆ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರೆ ಸಾಕು. ಎಲ್ಲ ವಿಷಯದ ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ವಿಡಿಯೋಗಳು ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತವೆ. ಇವಾಗ ಹೊಸ ವಿಡಿಯೋಗಳು ಕೂಡ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಿಮಗೆ LBA ಆಗಿರ್ಬೋದು, FA SA ಕ್ವಶನ್ ಪೇಪರು, ಪಾಸಿಂಗ್ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಎಲ್ಲವುಗಳು ಕೂಡ ಕೊಡ್ತೀವಿ. ಜಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇಡಿ, ಖಂಡಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ವಿಡಿಯೋಗಳು ನಿಮಗೆ ಯೂಸ್ ಆಗ್ತಾವೆ. ಸೊ ಮೊದಲಿಗೆ ವಿಧಾ ಮತ್ತು ಲೇಖಕ್ ಆಶಯ ನೋಡೋಣ. ವಿಧಾ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಕಹಾನಿ. ಸೊ ಲೇಖಕ್ ಮುನ್ಷಿ प्रेमचंद. आशय ಏನದಂದರೆ ವೆರಿ मोस्ट इम्पोर्टेंट, बाजार में लोगों के साथ होने वाली धोखेबाजी पर प्रकाश डाला गया है और खरीदारी करते समय सावधानी बरतने की आवश्यकता पर जोर दिया गया है. सो लेखकर परिचय, लेखक मुंशी प्रेमचंद. सो लेखक प्रेमचंद जन्म वर्ष 31 जुलाई 1880, जन्मस्थान वाराणसी के पास लमही नामक गांव में, वास्तविक नाम धनपत राय, शिक्षा मैट्रिक तक, विशेषता यथार्थवादी कथाकार इज अ वेरी मोस्ट इम्पोर्टेंट. इनकी मुख्य रचनाएं उपन्यास, गोदान, सेवा सदन, गबन, निर्मला, कर्मभूमि आदि, कहानियाँ बड़े घर की बेटी, नमक का दरोगा, पंच परमेश्वर, पूस की रात आदि. और प्रेमचंद की कहानियों मानस सरोवर नाम से संकलित है इज़ द वेरी मोस्ट इम्पोर्टेंट. अभ्यास. मुख्य प्रश्न एक वाक्य में उत्तर लिखिए. फर्स्ट वन, लेखक चीज़ें खरीदने कहाँ गए थे. सो द आंसर इज लेखक चीज़ें खरीदने चौक गए थे. मूव टू सेकेंड वन, लेखक को क्या नज़र आया. सो द आंसर इज लेखक को बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए नजर आए. सेकेंड वन, लेखक का जी क्यों ललचा उठा. लेखक को एक दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब देखकर लेखक का जी ललचा उठा. टोमेटो किसका आवश्यक अंग बन गया है. सो द आंसर इज टोमेटो भोजन का आवश्यक अंग बन गया है. नेक्स्ट वन, स्वाद में सेब किससे बढ़कर नहीं है. सो द आंसर इज स्वाद में सेब आम से बढ़कर नहीं है. सिक्स्थ वन, रोज एक सेब खाने से किसकी ज़रूरत नहीं होगी. आंसर इज रोज़ एक सेब खाने से डॉक्टरों की ज़रूरत नहीं होगी. नेक्स्ट, मूव टू सेकेंड वन. 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. पहला प्रश्न था, आजकल शिक्षित समाज में किसके बारे में विचार किया जाता है. सो द आंसर इज आजकल शिक्षित समाज में विटामिन और प्रोटीन के बारे में विचार किया जाता है. सेकेंड वन, दुकानदार ने लेखक से क्या कहा. दुकानदार ने लेखक से कहा, बाबूजी बड़े मज़ेदार सेब आए हैं, खास कश्मीर के, आप ले जाए, खाकर तबीयत खुश हो जाएगी. थर्ड वन, दुकानदार ने अपने नौकर से क्या कहा. आंसर, दुकानदार ने अपने नौकर से कहा कि सुनो, आज से कश्मीरी सेब निकालना चुन कर लाना. फोर्थ वन, सेब की हालत के बारे में लिखिए. पहला सेब सड़ा हुआ था, 1 रुपये के आकार का छिलका गल गया था. दूसरा सेब आधा सड़ा हुआ था. तीसरा सेब सड़ा तो न था मगर एक तरफ दबकर बिल्कुल पिचक गया था. चौथा सेब बेदाग था मगर उसमें एक काला सुराख था जैसा अक्सर बेरों में होता है. मूव टू थर्ड वन, जोड़कर लिखा गया है. सेब को रुमाल में बांधकर मुझे दे दिया. फल खाने का समय तो प्रातःकाल है, एक सेब भी खाने को लायक नहीं, ವ್ಯಾಪಾರಿयों की साख बनी हुई थी ಅನ್ನೋದು ಜೋಡಿಸಿ ಬರಿಬೇಕಿತ್ತು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್, ವಿಲೋಮ ಶಬ್ದಗಳಿದ್ದಾವೆ. शाम, सुबह, खरीदना, बेचना, बहुत, कम, अच्छा, बुरा, शिक्षित, अशिक्षित, आवश्यक, अनावश्यक, गरीब, अमीर, रात, दिन, संदेह, निस्संदेह, साफ, गंदा, बेईमान, ईमान, विश्वास, अविश्वास, सहयोग, असहयोग, हानि, लाभ, पास, दूर, गम, खुशी. फिफ्थ वन, अनुरूपता. केला पीला रंग, सेब गुलाबी रंग, सेब फल, गाजर सब्जी, नागपुर संतरा, कश्मीर सेब, कपड़ा नापना, टोमेटो तौलना इज द आंसर. अन्य वचन रूप लिखा गया है. चीज़ें चीज़, रास्ता रास्ते, फल फल, घर घर, रुपये रुपये, आंखें आँख, कर्मचारी कर्मचारी गण, व्यापारी व्यापारी गण, दुकान दुकाने इज द आंसर.
प्रत्येक शब्द के अंतिम शब्द से एक और शब्द बनाइए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. दुकान, नरम, मकान, नर, रथ, बाजार, रख, खत, तट, टमाटर, रुमाल, लकीर, रज, जन, ನಮನ. ಸೊ ಅಂತಿಮ ವರ್ಣದಿಂದ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಹೊಸ ಹೊಸ ಪದಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಲೇಖಕ್ ಇದೆ ಕಲಮ, मगर, रकम, मन. ಇನ್ನು ನಿಮ್ನಲಿಖಿತ ವಾಕ್ಯಾಂಶों को सही क्रम से लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಗಾಜರ್ ಗರೀಬೋ ಭಿ ಪಹಲೆ ಪೇಟ್ ಕಿ ಚೀಜ್ ಭರ್ನೆ ಥಿ. ಇದನ್ನು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಆರ್ಡರನ್ನು ಜೋಡಿಸಿದಾಗ ಏನಾಗಬೇಕು, ಗಾಜರ್ ಭಿ ಪಹಲೆ ಗರೀಬೋ ಕೆ ಪೇಟ್ ಭರ್ನೆ ಕಿ ಚೀಜ್ ಥಿ. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್, ಅಬ್ ಚೀಜ್ ನಹಿ ಹೇ ವಹ ಕೇವಲ್ ಸ್ವಾದ್ ಕಿ. ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ಅಬ್ ವಹ ಕೇವಲ್ ಸ್ವಾದ್ ಕಿ ಚೀಜ್ ನಹಿ ಹೇ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಥರ್ಡ್ ಒನ್ ನೋಡೋಣ. ನಹಿ ಲಾಯಕ್ ಖಾನೆ ಬಿ ಸೇಬ್ ಏಕ್ ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಕರೆಕ್ಟಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಏನಾಗಬೇಕು, ಏಕ್ ಸೇಬ್ ಬಿ ಖಾನೆ ಲಾಯಕ್ ನಹಿ. ಫೋರ್ತ್ ಒನ್, ಮಾಲೂಮ್ ಹುಯಿ ಘರ್ ಆಕರ್ ಅಪ್ನಿ ಭೂಲ್. ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ಘರ್ ಆಕರ್ ಅಪ್ನಿ ಭೂಲ್ ಮಾಲೂಮ್ ಹುಯಿ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಕನ್ನಡ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಅನುವಾದವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಲಾಸ್ಟಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಕ್ಸರ್ಸೈಸು ಗಾಜರ್ ಬಿ ಪಹಲೆ ಗರೀಬೋಕೆ ಪೇಟ್ ಭರ್ನೆ ಕಿ ಚೀಜ್ ಥಿ ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಆನ್ಸರ್ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಗಜ್ಜರೆಯು ಮೊದಲು ಬಡವರ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸುವ ವಸ್ತುವಾಗಿತ್ತು. ಇನ್ನು ಸೆಕೆಂಡ್, ದುಕಾನ್ದಾರ್ನೆ ಕಹಾ ಬಡೆ ಮಜೆದಾರ್ ಸೇಬ್ ಆಯೆ ಹೈ. ಅಂಗಡಿಯವನು ತುಂಬ ರುಚಿಕರವಾದ ಸೇಬು ಬಂದಿವೆ ಎಂದು ಹೇಳಿದನು. ಏಕ ಸೇಬ್ ಬಿ ಖಾನೆ ಲಾಯಕ್ ನಹಿ. ಒಂದು ಸೇಬು ಕೂಡ ತಿನ್ನಲು ಯೋಗ್ಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ದುಕಾನ್ದಾರ್ನೆ ಮುಜ್ಸೆ ಕ್ಷಮಾ ಮಾಂಗಿ. ಅಂಗಡಿಯವನು ನನ್ನಲ್ಲಿ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಿದನು ಅಂತ ಇತ್ತು. ಇಷ್ಟು 10ನೇ ತರಗತಿಯ 2ನೇ ಗದ್ಯ ಭಾಗ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಮತ್ತೊಂದು ವಿಡಿಯೋದೊಂದಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗ್ತೀನಿ. ಬಹಳಷ್ಟು ವಿಡಿಯೋಗಳಿದ್ದಾವೆ, ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಸಿಗ್ತೀನಿ ಹೊಸ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಬಾಯ್.